नांदेड़ में एक बैठक के दौरान अशोक चव्हाण ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की तारीफ करते हुए कहा कि दिल्ली में भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सफलता का प्रमाण है। उन्होंने कहा कि भाजपा के सभी दिग्गज नेताओं ने चुनाव में जीत हासिल की, जबकि आम आदमी पार्टी के बड़े नेता हार गए। भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं यश आहे। आज फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपाचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढेच दिग्गज नेते पराभूत झाले, ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये आम आदमी पार्टीने ज्याला आपदा म्हणून संबोधित केलं खरेच होतं, कारण लोकांचं मत जे आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला राहिलेलं नाही आणि आपण निकालावरून स्पष्ट होते की लोक ही एकसूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे की केंद्रात सरकार ज्याचं त्याच्या हातातच दिल्ली राहिली पाहिजे, ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे। म्हणजे मोदी साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय दारुण अवस्था झालेली आहे। विशेष करून काँग्रेस आज 0 एकही जागा आली नाही माहितीप्रमाणे। तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळत नाही, जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही, त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे। ह्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे की सगळ्याच राज्यामध्ये पराभव होऊ लागलेला आहे। ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं पाहिजे असं वाटतं मला।